A protest was held today outside the newly inaugurated municipal hospital in Mulund West, alleging a severe lack of basic medical facilities. MT Agrawal Municipal Hospital was inaugurated a few days ago by Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis. However, even after nearly 50 days since the inauguration, essential facilities are still not operational. Led by Mumbai Congress spokesperson and General Secretary Rakesh Shetty, Congress workers staged a protest in front of the hospital, accusing the authorities of opening the hospital without adequate preparation. According to the Congress, critical care facilities such as the ICU are not functional, and there is a shortage of skilled medical staff and doctors. Serious allegations were also raised that patients are being asked to pay large sums of money for hospital admissions. Speaking to the media, Mumbai Congress spokesperson and General Secretary Rakesh Shetty questioned the purpose of inaugurating a hospital that lacks basic healthcare infrastructure and demanded immediate action from the civic authorities. बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रिपब्लिक डेच्या दिवस गेटवे ऑफ इंडियामध्ये बसून 2 तास गाणं ऐकायला फुरसत आहे, पण इथे येऊन श्रीमती MT अग्रवाल हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे. हे खूप गंभीर बाब आहे की तुम्ही हे बघा, 470 कोटीचा खर्च करण्यानंतर 10 वर्ष घेतल्यानंतर आज हे रुग्णालय आपचे समोर इथे उभा आहे, पण आतमध्ये बेसिक ICU नाही आहे, डॉक्टर्स नाही आहे, टेक्निकल स्टाफ नाही आहे. तिथे जे इक्विपमेंट्स आणून पडलेला आहे, पण कोणी साफसफाई नाही आहे, ग्राउंड स्टाफ नाही आहे. हे कंप्लीट मिसमॅनेजमेंट आहे. आणि माझी असं मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही एक SIT गठीत करा आणि या जे 470 कोटीचा जे महाघोटाळा झालेला आहे याच्यावर तुम्ही एक इन्क्वायरी याच्यामध्ये टाका. मागणी आता आहे 15 दिवसाचे अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे. इथे तुम्ही बघा, काँग्रेस पक्षाचे तमाम कार्यकर्ता इथे आलेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की ICU तुम्ही लगेच सुरू करा आणि ICUसाठी लोकांना साईन हॉस्पिटल इथे जायला लागतात. आणि सेकंड आमची मागणी आहे की भांडूप मुलुंडचे जे भूमिपुत्र आहे त्यांना तुम्ही नोकरीवर ठेवा आणि जे नोकरी देत असेल तर फुल टाईम द्या, कॉन्ट्रॅक्टमध्ये नको. हे तुम्हाला माहीत आहे की हे हस्पताल एक 6 महिनेपूर्वी एक भारतीय जनता पार्टीचे एक मोठा नेताच्या NGOला निघाले होते हे लोक. आम्ही महाविकास आघाडीचे तमाम कार्यकर्ता खाली येऊन प्रदर्शन केलं, विरोध केला, म्हणून आज BMC हे चालवत आहे, पण कंप्लीट मिसमॅनेजमेंट आहे. 15 दिवसाचे अल्टिमेटम दिलेलं आहे. तुम्ही हे सुरू करणार नाही ICU तर जोरदार आंदोलन आम्ही करणार आहे. हे आम्ही त्याला अल्टिमेटम दिलं. तुमच्या बोलण्यातून असंही कळलं आहे की या हॉस्पिटलमध्ये कामासाठी काही लाखांची मागणी देखील केली जाते, हे खरं आहे? हे बघा, आता आपल्याकडे एक रॉकी म्हणून इथे RTI ॲक्टिव्हिस्ट होता, त्यांनी सगळं माहिती काढलं. असं बोलत आहे की जे परमनंट स्टाफ आहे, ग्राउंड हाऊसकीपिंग जे स्टाफ असतात यांच्याशी डिमांड करत आहे 3 लाख रुपयाचा. टेक्निकल स्टाफ आहे जे मशीन चालवतात, हे तंत्रज्ञानचे जे टेक्निकल नॉलेज असतात यांना फुल टाईमसाठी 7-7 लाख रुपया पर कॅन्डिडेट डिमांड करत आहे. म्हणून आज इथे काही कॅन्डिडेट अपॉइंट केलेलं नाही त्यांनी. तर हे मोठा घोटाळा आहे. म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना असं मागणी करत आहे काँग्रेस पार्टीतर्फे की तुम्ही लवकरच एक SIT गठन करा. हे जे इथे HR डिपार्टमेंट असेल, ह्याचे जे स्टाफ असेल, जे CMO असेल, याचे जे पदाधिकारी असेल तो करणार आहे. आणि हे आपल्या माहिती ओपन आहे, उघड आहे. तुम्ही बघा ना, इथे आता तुम्ही आतमध्ये गेला तर सगळं तुम्हाला लोक सांगणार, ऑफ कॅमेरा सांगणार. बट लोकांना माहीत आहे की असा जसा हे इतके मोठं हॉस्पिटल आहे, इथे जो काय लोकांना परमनंट जॉब पाहिजे तर पैसे द्यायला लागतात. म्हणून हे बंद करायला पाहिजे. म्हणून आम्ही हे डिमांड करत आहे की 15 दिवसात तुम्ही जे काय अपॉइंटमेंट करून टाका आणि जे भूमिपुत्र आहे मुलुंड भांडूपच्या त्यांना तुम्ही काम द्या. सर, 15 दिवसाचा जो तुम्ही अल्टिमेटम दिलेला आहे, जर 15 दिवसाच्या आत इथे काही ऍक्शन घेतली गेली नाही, आज बघा इथे हे बघा, एक 50-100 लोक फक्त निवेदन द्यायला आम्ही आज आलेलो आहे. 15 दिवसानंतर पूर्ण जिल्ह्याचे लोक येणार आणि मोठा आंदोलन पण करणार आणि अनशन पण करणार.